12वी नंतर काय याचा डिसिजन घेतल्याशिवाय तुम्ही वेकेशनला जाऊ नका. ऍडमिशन हे 12वीच्या एंट्रन्स एक्झामवर मिळणार आहे, 12वीच्या रिझल्टवर नाही. चुकीचे मित्र निवडले तर आपण कितीही टॅलेंटेड असू तरी आपलं फ्युचर खराब होतं. मुलींसाठी 12वी नंतर खूप चांगल्या संधी आहेत. गव्हर्नमेंट बीएमसी म्हणा, महानगरपालिका वगैरे आहेत, तिथे 12वी सायन्स नंतर बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ओपन होतात. तुम्ही बीएससी इन एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, IT, कॉम्प्युटर सायन्स यामध्ये बीएससी करू शकता, ज्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम आतापर्यंत तरी कोणती अनिवार्य केलेली नाही. तिची जवळजवळ इंजिनिअरिंगच्या लेवलची डिग्री आहे. 12वीचं कॉलेज तुम्हाला जॉब देणार नाही, बट ग्रॅज्युएशनचं कॉलेज खूप महत्वाचं आहे, कारण ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमध्ये कंपनी येऊन कॅम्पस इंटरव्ह्यू होऊन तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये जॉब मिळणार. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही तर तुम्ही कास्टमध्ये ग्राह्य धरले जात नाही. SEBC मध्ये कास्ट सर्टिफिकेट काढायचं तुम्हाला, मराठा, हिंदू मराठा असलेलं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी काढायची SEBC ची वेगळी, नॉन क्रिमिलियर काढायचंय आणि इन्कम सर्टिफिकेट हे काढायचंय. नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. याआधी सुद्धा आपण 10वी आणि 12वी या परीक्षांबद्दल अनेक मुलाखती पाहिल्या असाल आणि त्यावेळी सुद्धा आपल्यासोबत अचिव्हर्स टेक्निकल अकॅडमीचे डायरेक्टर प्रफुल्ल सर होते. सर, पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत स्मार्ट मराठीमध्ये. सर, 10वी आणि 12वीच्या एक्झाम तर आता म्हणजे 10वीची चालू आहे आणि 12वीची संपलेली आहे आणि मुलांना आता प्रेशर किंवा पालकांना सुद्धा आहे की आता 10वी आणि 12वी नंतर पुढे काय. आजची जी ही मुलाखत आहे ती 12वी नंतर काय या संदर्भात आपण घेतोय. तर 12वी नंतर कोणते करिअर पॉइंट्स आहेत सर मुलांसाठी, काय सांगा? आता आपल्या समोर 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्सचे हं. विद्यार्थी असतील, त्यांची एक्झाम आता संपूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि आता थोडासा सुटकेचा श्वास त्यांनी घेतला असेल. परंतु सर्वात इम्पॉर्टंट आपण विचार करूया की 12वी नंतर काय याचा डिसिजन घेतल्याशिवाय तुम्ही वेकेशनला जाऊ नका. दुसरी महत्वाची गोष्ट, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही जास्त एंट्रन्स एक्झाम्स द्याव्या लागत नाहीत. काही डिझाईन्सच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. कॉमर्ससाठी CET चालू झालेली आहे. जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट किंवा टॉप डिग्रीज कॉमर्समध्ये करायच्या असतील तर त्या CETचे फॉर्म मुलांनी भरले असतील तर त्यांना आता त्याचं एक्झाम प्रिपरेशन ह्या 1-1.5 महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे. तर त्यांना चांगले कॉलेजेस मिळू शकतात, कारण 12वीच्या रिझल्टवर नाही तर CETवर ऍडमिशन मिळणार आहे. सेम सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही CETचे फॉर्म त्यांनी भरले असतील तर त्यांना CETचं प्रिपरेशनवर जास्त फोकस करायचं आहे आणि CET बेसिसवर त्यांना फ्युचर ऍडमिशन्स साठी जायचं आहे. ऑप्शन्स बरेच आहेत, आपल्या पुढच्या प्रश्नांमध्ये ते कव्हर करूया. बट आत्ता सध्या ह्या एका महिन्यामध्ये तुम्ही CETवर पूर्ण फोकस करा, अभ्यास करा, कारण CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट. एंट्रन्स म्हणजेच प्रवेश, ऍडमिशन हे 12वीच्या एंट्रन्स एक्झामवर मिळणार आहे, 12वीच्या रिझल्टवर नाही. हे नक्कीच लक्षात घेऊनच पुढे जायचं. सर, जसं आता तुम्ही म्हटलात की एंट्रन्स नंतर चांगलं ऍडमिशन चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला मिळू शकतं, पण काही विद्यार्थ्यांना काही पेपर्स अवघड गेले असतील, मनाप्रमाणे मार्क्स मिळतील असं नाहीये, म्हणजे ही शंका त्यांच्या मनात असू शकते. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की फक्त मार्क्सवर हे करिअर डिसाईड करणं किंवा क्षेत्र डिसाईड करणं योग्य ठरेल का? तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला त्यावर भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. बट मी सांगेन की जर तुम्ही एखादा पेपर डिफिकल्ट गेला आहे तर त्यावरून फ्युचर ठरवू शकत नाही. काही विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म भरला आहे, काही जणांनी CETचा फॉर्म भरला नसेल, असे पण मला आपल्या इंटरव्ह्यू नंतर कॉल आले होते बरेच विद्यार्थ्यांचे की सर आम्ही CETच्या फॉर्मची डेट मिस झाली किंवा काय. तर विदाऊट CETचे पण बरेच चांगले ग्रॅज्युएशनचे ऑप्शन्स आहेत आणि विथ CETचे ऑप्शन्स आहेत. सो पेपर हा डिफिकल्ट गेला असेल तर तुम्हाला CETचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीत, कारण त्याच्यासाठी एक पात्रता असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये CETला 45% म्हणजे CET थ्रू जर आपल्याला पुढे जायचंय तर 12वी सायन्सला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये 45% ॲव्हरेज मार्क्स असणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की 45 इझिली मिळतील, पण तसं नाहीये. सायन्समध्ये थोडंसं क्रिटिकल असतं ते कॉम्बिनेशन मिळवून येण्यासाठी. जर नाही मिळाले तर तुमचे एंट्रन्सचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही सायन्सच्या बेसिसवर जर पुढे जायचं असेल तर 12वीच्या रिझल्टच्या बेसिसवर जाऊ शकता. पेपर अवघड जरी गेला असला तरी आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. नक्कीच. यानंतर सर, अजून असे विद्यार्थी असतील ज्यांना CET वगैरे द्यायचीच नाही आपण म्हटलं, पण त्यांच्यासाठी AI सारखं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, नवीन अभ्यासक्रम सुद्धा आलेला आहे. तर जे आपण पारंपरिक बघत आलेलो आहोत की इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा CA हे सोडून इतर फील्ड आहेत का? इंजिनिअरिंग, डॉक्टर, CA शिवाय पण बऱ्याच फील्ड आहेत, बरोबर. बट आता सध्या टेक्नॉलॉजीच्या विचाराने आपण जर गेलो तर
प्रत्येक फील्डमध्ये एआयचा यूज होतोय. सो सायन्स किंवा कॉमर्स कोणत्याही फील्डमधून तुम्ही पुढे जात असाल तर आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळते आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळते की तुम्ही BSc इन एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, IT, कॉम्प्युटर सायन्स यामध्ये BSc करू शकता, ज्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम आतापर्यंत तरी कोणतीही अनिवार्य केलेली नाही. नाही. सो हा एक खूप चांगला ऑप्शन तुमच्या समोर आहे. हे इनडायरेक्टली 3 वर्षाची डिग्री आहे आणि याच्यामध्ये जास्त डीप अभ्यास करावा लागत नाही. इंजिनिअरिंग 4 वर्षाची असते, थोडीशी डिफिकल्ट असते. सो कम्पॅरेटिव्हली जर तुमचा अभ्यास कमी झाला असेल, मार्क्स कमी असतील, तरीही अजूनही तुम्ही चांगलं करिअर घडवू शकता. BSc इन हे जे मी तुम्हाला फील्ड सांगितले, एआय, डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, मशीन लर्निंग वगैरे. नक्कीच सर. या दरम्यान होतं काय, की ज्यांना आता एआय बद्दलची माहिती आहे, ती लोकं हा डिसिजन घेऊ शकतात. पण आपले व्हिडिओ पाहणारे अनेक ग्रामीण भागातील सुद्धा विद्यार्थी आहेत आणि शहरी भागातील सुद्धा असे विद्यार्थी आहेत ज्यांना याच्याबद्दलचं ज्ञान नाहीये किंवा त्यांच्या पालकांना सुद्धा नाहीये. तर अशा वेळी काही सामान्य चुका होतात सर विद्यार्थ्यांकडून, की म्हणजे कॉलेज निवडताना असू देत, फॉर्म फिल करताना असू देत, तर अशा कोणत्या सामान्य चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजे? फॉर्म भरण्याआधी तुम्ही प्रत्येक फील्डची डिटेल इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. कॉलेजची इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. 12वी पर्यंतचं कॉलेज कोणतंही चालतं, कारण 12वीचं कॉलेज तुम्हाला जॉब देणार नाही. बट जर तुम्ही विचार केला, ग्रॅज्युएशनचं कॉलेज खूप महत्वाचं आहे, कारण ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमध्ये कंपनी येऊन कॅम्पस इंटरव्ह्यू होऊन तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये जॉब मिळणार आहे. सो 12वी नंतरचं जे कॉलेज आहे ते थोडंसं दूर असेल चालेल, पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं म्हणजे ज्याच्यामध्ये प्लेसमेंट्स अवेलेबल आहेत अशा कॉलेजेसची निवड करणं माझ्या मते गरजेचं आहे, कारण ते ग्रॅज्युएशन आहे. BSc किंवा BE, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, कोणतीही डिग्री 12वीच्या नंतरची डिग्री ही चांगल्या कॉलेजमधून करणं खूप गरजेचं आहे. सो थोडंसं लांब जावं लागलं तरी चालेल, पण कॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. परदेशातील काही संधी आहेत का सर? 12वी नंतर जर काही शिकायचं असेल किंवा काहींना खूप कमी खर्चात हवं असतं परदेशात जाणं, तर अशा वेळी काही आहेत का संधी? प्रॅक्टिकली विचार केला तर 12वी नंतर परदेशात जाणं माझ्या मते, पर्सनली माझं ओपिनियन सांगतो की 12वी नंतर जर पुढचं करिअर करायचं असेल 3 ते 4 वर्षाचा फॉरेनचा खर्च हा आपल्याला बऱ्यापैकी पालकांना झेपणारा नसतो. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही परदेशाचा प्लॅन करा. 2 वर्षाचा खर्च हा आपल्याला पेलण्यायोग्य आहे. काही असे देश आहेत जिथे आपल्याला कमी पैशामध्ये चांगलं एज्युकेशन मिळू शकतं. फॉर एक्झाम्पल जर्मनी आहे, आयर्लंड आहे. खूप कमी पैशामध्ये आपल्याला चांगलं एज्युकेशन मिळतं, प्लस चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज तिकडे अवेलेबल आहेत. बट 12वी नंतर फॉरेनला जाणं तितकं योग्य नाहीये आणि परवडणारे नाही आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तेवढी नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण इथे जरी ग्रॅज्युएशन केलं ना तिकडे केलं तर ते जवळपास इक्विव्हॅलंट आहे. हां, मग ग्रॅज्युएशन करायचं असेल आणि ग्रॅज्युएशन नंतर जायचं असेल, तर कुठल्या फील्डमध्ये केलं पाहिजे? ज्या फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं त्याच फील्डमध्ये कंटिन्यू केलं तर बरं होईल. किंवा जर मास्टर्समध्ये तुम्ही जर प्रॅक्टिकली विचार केला तर मार्केटिंग ह्या फील्ड ला थोडंसं प्राधान्य, म्हणजे MBA जर केलं. आता काही आपण हा व्हिडिओ बनवतोय, पण व्हिडिओ बनवत असताना काही पालकांना, विद्यार्थ्यांना विचारेल की आम्ही इंजिनिअरिंग केली आहे, आता इंजिनिअरिंग नंतर मग आम्ही MBA का करू? बट जर तुम्हाला मॅनेजर लेवलला जायचं असेल तर बरेच इंजिनियर्स असतील किंवा ग्रॅज्युएट्स असतील ज्यांनी MBA केलेलं आहे, तर तुम्हाला कंपनीमध्ये पुढे जाण्याची मोठी संधी प्राप्त होते. सो माझं म्हणणं आहे की बाहेर जात असाल तुम्ही तर मास्टर्स मध्ये ऑपरेशन्स, मार्केटिंग, फायनान्स ह्या गोष्टींमध्ये थोडंसं ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंजिनियर्सना ऑपरेशन्स खूप चांगल्या प्रकारे पुढे MBA करण्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतं. नक्कीच सर. जे करिअर बद्दल विचार करतात त्यांना हे प्रश्न पडत असतील. पण असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी पुढं काय करायचं हा प्लॅनच नाही केलेला. जस्ट एक्झाम दिलेली आहे. पण त्यांचं असं आहे की मला आयुष्यात काहीतरी बनायचंय, पण अकॅडमिकली काही जण नसतात तितके प्रिपेअर. तर अशा मुलांसाठी काय संधी असू शकतात पुढे आणि त्यांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे? काही विद्यार्थ्यांसाठी 12वी नंतर डायरेक्ट काही छोटे छोटे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्या कोर्सेसच्या बेसिसवरही डायरेक्ट जॉब मिळू शकतात. बट त्याच्यामध्ये जास्त चांगला इन्कम मिळेल किंवा चांगला पगार मिळेल याबद्दल खात्री नाहीये. 12वी नंतर काही कोर्सेसच्या बेसिसवर, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचे NDA सारख्या एक्झाम्स देऊन तुम्ही फ्रीमध्ये पुढचं सगळं एज्युकेशन करू शकता. बट NDA साठी पण खूप चांगलं प्रिपरेशन लागतं. पण ही खूप चांगली संधी आहे. मुलींसाठी 12वी नंतर खूप चांगल्या संधी आहेत. गव्हर्नमेंट BMC म्हणा किंवा NMMC, TMC जे काही गव्हर्नमेंटचे आपले महानगरपालिका वगैरे आहेत, तिथे 12वी सायन्स नंतर बऱ्याच अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ओपन होतात. ठीक आहे. सो तुम्ही छोट्या छोट्या एक्झाम्स देऊन त्या
संधी उपलब्ध करून घेऊ शकता आणि चांगला पगार मिळवू शकता विदाऊट ग्रॅज्युएशन. अशा पण काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलरली महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन तिथे इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल, तर तुम्हाला संधी उपलब्ध होतील. सर यासोबतच काही स्किल डेव्हलप करू शकतात का मुलं? हो, 12वी नंतर किंवा 10वी नंतर बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही सीईटीचा क्लास लावतो. तर MSCIT जे आपण कॉम्प्युटर कोर्स आपण म्हणतो. बट मी म्हणेन की MSCIT तर ठीक आहे, जर तुम्हाला करायचं तर ते तुमच्यावर 100% डिपेंड आहे. बट त्यापेक्षाही ॲडव्हान्स स्किल्स शिकणं गरजेचं आहे. आज तुम्ही इंजिनियर असाल किंवा कोणत्याही फील्डमध्ये असाल, तर तुम्हाला बेसिकली एक्सेल येणं गरजेचं आहे. सो एक्सेल हे आता तुम्ही एक्सेल असेल, ॲडव्हान्स एक्सेल असेल, पॉवर BI असेल, ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहेत, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल तर. सो 12वी सायन्स नंतर तुम्ही एक्सेलवर वर्क करा, कारण फ्युचरमध्ये ते यूज होणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण ॲडव्हान्स एक्सेल आणि पॉवर BI. पॉवर BI पण एक चांगली कॉन्सेप्ट आहे ॲडव्हान्स एक्सेलच्या रिलेटेड. सो त्याचा पण यूज तुमच्या जॉबमध्ये होऊ शकतो. जर तुमच्याकडे ह्या स्किल्स असतील तर जॉब मिळण्यासाठी तुमच्या डिग्रीसोबत स्किल्स ह्या जर असतील तर जॉब इझिली मिळू शकतो. नक्कीच. सर यानंतर पालकांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो असा की 12वी पर्यंत 18 वर्ष होईपर्यंत विद्यार्थी आपल्या पालकांसोबत असतात. पण काहींना गाव सोडून, शहर सोडून बाहेर जायचं असतं. अशा वेळी पालकांना भीती असते की माझा मुलगा किंवा मुलगी व्यवस्थित तिथे राहील का? किंवा शिक्षण चांगलं मिळेल का? काही प्रॉब्लेम येणार नाही का? अशा वेळी पालकांनी काय निर्णय घेतला पाहिजे या संभ्रमावस्थेत असताना? बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यावर डिपेंड आहेत. हं. बाहेर म्हणजे घर सोडून जाणं हे सोपं नाहीये. तर विद्यार्थ्यांसाठी ते अवघड डिसिजन असतं. विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर कदाचित त्याला 2 अपॉर्च्युनिटी असतील. एक तर फ्रीडम मिळणार, आई-वडील किंवा कोण आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी नाही. तिथे स्वतःला कंट्रोल करून स्वतः अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण आपलं फ्युचर खराब करू शकतो. कारण बरेच विद्यार्थी हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात. हॉस्टेलमध्ये आपलं जी संगत आहे, आजूबाजूचं जे वातावरण आहे, आपले जे मित्र आहेत, हे निवडणं खूप गरजेचं आहे. जर आपण चुकीचे मित्र निवडले तर आपण कितीही टॅलेंटेड असू तरी आपलं फ्युचर खराब होऊ शकतो. त्यामुळे जर घरातून बाहेर जात असाल, तर घरापासून लांब जाऊन जर एज्युकेशन घेत असाल, तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचे मित्र कसे आहेत, तुमचे फ्रेंड्स कसे आहेत आणि त्यावर भविष्य घडणार आहे. कारण जर त्यांनाच अभ्यासाची आवड नाही, तर ते तुमच्या अभ्यासाची आवड खराब करू शकतात आणि तुम्हाला त्यापासून दूर नेऊ शकतात. तुम्हाला चुकीच्या सवयी लावू शकतात. आणि चांगले मित्र जे असतात ते तुम्हाला खरोखर फ्युचरमध्ये सपोर्ट करण्यासाठी असतात. म्हणजे तुम्ही जर चुकत असाल तर ते तुम्हाला 10 वेळा सांगतील की हे असं करू नको. सो बाहेर जाणार असाल तर पालकांनी पण ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की तुमचा विद्यार्थी कोणासोबत राहणार आहे, आजूबाजूला कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड पण थोडंफार चेक करणं गरजेचं आहे. नक्कीच. यानंतर अजून एक असं असतं सर, की आपल्या आजूबाजूला काही दादा लोक किंवा दीदी लोकं असतात, की ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं असतं किंवा मेडिकल फील्ड किंवा इतर कुठलंही फील्ड असू देत आणि त्यांना आता चांगला पगार असतो. तर त्यांच्याकडे बघून पालक बोट दाखवून म्हणतात, की ह्याच्यासारखं बन. भलेही त्या विद्यार्थ्याची इच्छा वेगळी असेल तर. तर अशा वेळी मुलांनी आपली आवड आणि पालकांची निवड यामध्ये कसं समतोल ठेवला पाहिजे? आवड 2-3 गोष्टींमध्ये असते. बऱ्यापैकी मुलांना क्रिकेटर व्हायचंय किंवा काही जणांना आर्टिस्ट व्हायचंय वगैरे. ठीक आहे. सो काही अशा फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये फ्युचर बनणं, फॉर एक्झाम्पल सिंगर व्हायचंय. ठीक आहे. सो हे आवड झाली आणि निवड वेगळी असते. फॉर एक्झाम्पल आता क्रिकेटर तर सगळे होणार आहेत का? नाही. सो बॅकअप म्हणून तुम्ही क्रिकेट किंवा संगीत असेल किंवा आर्ट्स ह्या गोष्टीवर फोकस करा आणि तुम्ही एक चांगली डिग्री आपल्या हातामध्ये ठेवा. जर तुम्ही तुमच्या आवडीमध्ये सक्सेसफुल नाही झालात, तर तुमच्याकडे एक बॅकअप असेल. जी चांगली डिग्री आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं पोट भरू शकता. जर तुम्ही पूर्णपणे वाहून दिलं, तर कदाचित थोडंसं रिस्क आहे आणि ऑब्व्हियसली रिस्क घेतल्याशिवाय लाईफमध्ये रिवॉर्ड्स मिळणार नाहीत. बट दोन्ही बॅलन्स करून करता आलं तर जास्त बरं होईल असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. मागील व्हिडिओमध्ये सर एक तुम्ही बोलला होतात, की कॉमर्सना सुद्धा म्हणजे कॉमर्समध्ये झालेल्यांना सुद्धा सायन्समध्ये जाता येतं. हो. तर त्याबद्दल थोडक्यात पुन्हा एकदा सांगाल का? हो, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही आता BSCच्या बऱ्याच डिग्रीजची संधी मिळण्याची अपॉर्च्युनिटी चालू झालेली आहे. गव्हर्नमेंटने ती चालू केली आहे. सो BSc IT असेल, BSc कॉम्प्युटर सायन्स असेल. तुम्ही जर मॅथ्स विषय घेतला असेल तर तुम्ही डेटा सायन्स वगैरेमध्ये पण BSc कंप्लीट करू शकता. विच इज जवळ-जवळ इंजिनिअरिंगच्या लेव्हलची डिग्री आहे. येस, स्टार्टिंग पगार तुम्हाला इंजिनिअरिंग सारखा मिळत नाही, बट फ्युचरमध्ये तुम्हाला सेम इक्विव्हॅलंटली पगार मिळू शकतो जो इंजिनिअरिंगला आहे आणि कमी खर्चात होऊ शकतो. हं, हं, हं. असं.
ज्यांचं कॉमर्स झालंय ते सुद्धा येऊ शकतात. येस बीएससी करू शकतात, म्हणजे 12वी कॉमर्स झालेले आहेत आणि ते सुद्धा येऊ शकतात. त्याच्यासाठी कुठली एंट्रन्स एक्झाम आहे? नाही, बीएससी साठी कोणतीही एंट्रन्स एक्झाम अजून तरी लागू झालेली नाही. यानंतर सर सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे डॉक्युमेंट्स. तुम्ही मागील व्हिडिओ सुद्धा सांगितलं होतं आणि ज्याला प्रचंड रिस्पॉन्स आला. तर 12वी नंतर कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजे, काय सांगाल? 10वी नंतर एवढे डॉक्युमेंट लागणार नाहीत, बट 12वी नंतर 100% तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग, डॉक्टर, फार्मसी किंवा टॉप डिग्रीज घेताय आणि ज्यामध्ये गव्हर्नमेंट सवलत देणार आहे, अशा कोर्सेससाठी डॉक्युमेंट्स खूप गरजेचे असतात. 12वी सायन्स नंतर बऱ्याच कास्टमध्ये असलेल्याही विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, मग झालं माझं काम. असं नाहीये. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे, जरी तुम्ही कास्टमध्ये असाल तरी. ओके. जर जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि जात पडताळणी नाहीये, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, तर तुम्ही कास्टमध्ये ग्राह्य धरले जात नाही. ओके. कास्ट सर्टिफिकेट सोबतच तुम्हाला इतरही बरेच डॉक्युमेंट्स लागतात. फॉर एक्झाम्पल, जर ओबीसीचा विद्यार्थी असेल तर ओबीसीला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे 4 डॉक्युमेंट्स प्लस त्यांचे रिझल्ट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट, एवढे डॉक्युमेंट्स कंपल्सरी ओबीसी आणि एनटी च्या विद्यार्थ्यांना लागतील. जर एससी मध्ये असेल तर फक्त तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि रिझल्ट हे तर लागणारच आहे. सो एससी एसटी वाल्यांना, एससी आणि एसटी जातीतल्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी आणि जात पडताळणी आणि कास्ट सर्टिफिकेट हे 2 लागतील. नॉन क्रिमिलियर लागत नाही. ओके. ओके. आता या व्यतिरिक्त जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी, सर्वात महत्वाचा मुद्दा, आपला हा व्हिडिओ जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी पाहिला होता की एसईबीसी म्हणजे मराठा विद्यार्थ्यांसाठी एसईबीसी चालू झालेला आहे. तर एसईबीसी मध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी पण आहे. ओके. आता यावर काही कमेंट्स आले होते की सर व्हॅलिडिटी नसते एसईबीसी मध्ये, तर आहे. एसईबीसी मध्ये कास्ट सर्टिफिकेट काढायचे तुम्हाला, मराठा, हिंदू मराठा असलेलं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी काढायची एसईबीसी ची वेगळी, नॉन क्रिमिलियर काढायचे आणि इन्कम सर्टिफिकेट हे काढायचे. सो हे सगळे डॉक्युमेंट्स कंपल्सरी ठेवा. सोबतच सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांनी एक डोमेसाईल सर्टिफिकेट ठेवा. स्पेशली नॉन महाराष्ट्रीयन जर तुम्ही असाल तर डोमेसाईल शिवाय 12वीच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्र कॅन्डिडेट म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंट्सनी काढणं गरजेचं आहे. नक्कीच सर, म्हणजे डॉक्युमेंट्स बद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूयातच. पण प्रेक्षक हो, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात ज्या शंका असतात त्यांचं निरसन नक्कीच होईल. आणि स्मार्ट मराठीला अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.